नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्रात राहतो आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात उन्हाळ्यात प्रचंड गरमी आणि ती उष्णता आणि याच्यामुळे होणारे वेगवेगळे उष्णतेचे आजार. आता ही उष्णता आपण कमी कशी करायची याचे भरपूर फायदे, उपयोग आणि काय म्हणता येईल आपल्याला फॉर्म्युले हे दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये. पण त्यातला एक महत्वाचा जो घटक आहे जो लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचायला थोडा कमी पडलाय आणि तो म्हणजे गोंद कतिरा. आता हे नाव तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल, पण गोंद कतिरा हे ट्रॅगॅकॅन्थस गम असं म्हणून त्याचा वापर होतो. पण आपण गोंद म्हटलं की सहसा गोंद म्हणजे काय की झाडांचा निर्यास म्हणजे ज्याला डिंक आपण म्हणतो. पण आपण हिवाळ्यात जो डिंक वापरतो ज्याचे आपण लाडू बनवतो म्हणजे लाडू मध्ये आपण ड्रायफ्रुट्सच्या डिंक घालून जे करतो तो डिंक आणि गोंद कतिरा हे टोटली डिफरंट आहे. कारण दिसायला ते दोघं सारखेच असतात, थोडाफार फरक असतो, पण त्याचे गुणधर्म मात्र एक्झॅक्ट अपोजिट आहे. आणि म्हणूनच डिंक हिवाळ्यात वापरला जातो आणि गोंद कतिरा हे उन्हाळ्यात वापरलं जातं. याला पुस्तकांमध्ये तर नॅचरल कूलिंग सिस्टीम किंवा नॅचरल कूलर असं सुद्धा म्हटलं जातं. पण नॅचरल कूलर कशाचा? तर आपल्या शरीराचा. तर जाणून घेऊया त्याच्याविषयी संपूर्ण माहिती. गोंद कतिरा दिसायला जो आहे हा अशा पद्धतीने म्हणजेच काय की क्रिस्टल फॉर्म मध्ये असतो आणि दिसायला डिंकासारखाच असतो, पण डिंक हा थोडा पिवळसर असतो, हा थोडा पांढरा असतो, पांढरा आणि पिवळसर. पण मुख्य म्हणजे याला कधीच कच्चं खायचं नसतं, म्हणजे जसा तो दिलाय त्या फॉर्म मध्ये याला कधीच खायचं नसतं. त्याला भिजत ठेवायचं असतं आणि मग त्याचं सेवन करायचं असतं. भिजल्यानंतर तो साधारण 10 ते 20% फुलतो आणि असा जेली फॉर्म मध्ये तयार होतो. हे बघा तुम्ही, जेली फॉर्म तयार झालाय याचा. आणि हे तुम्ही छान तुमचं सरबतामध्ये टाकून हे वापरू शकता. तर सरबतात वापरण्याचं कारण म्हणजे कसं की हा डायरेक्ट न खाता लिंबू सरबत आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे 1 चमचा टाकलं, 1 ग्लास लिंबू सरबत मध्ये तुम्ही 1 चमचा टाकू शकता, किंवा आवळ्याचं सरबत आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर आपण गुलाबाचं सरबत सुद्धा काही या दिवसामध्ये घेत असतो, त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. आज मी तयार केलं आहे हे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये कोहळ्याचे गुणधर्म सांगितले होते, पांढरा कोहळा, तर त्याचं सरबत. हे बघा, ते फक्त ज्यूस आहे म्हणजे फक्त एक्स्ट्रॅक्ट आहे त्या कोहळ्याचा. याच्यामध्ये आपण हा गोंद कतिरा जो आहे हा फक्त 1 चमचा टाकला आणि त्याला छान मिक्स केलं. त्याला छान असं मिक्स केलं. दोन्ही क्रिस्टल सारखे असल्यामुळे विशेष चव याची जाणवणार नाही आणि हे पिऊन टाकलं. तर विशेष म्हणजे गुणधर्म जे आहे याचे हे आहे एकदम शीत म्हणजे थंड, त्याचबरोबर गुरू म्हणजे स्निग्धता असल्यामुळे थोडासा जड, आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त आहे त्यामुळे थोडासा जो पचायला पण थोडासा जड, पण एकदम शीतल असल्यामुळे अतिशय गुणकारी. प्रत्येक द्रव्याचे त्याच्या गुणधर्मानुसार त्या आपल्या दोषांवर वेगवेगळे परिणाम होत असतात. तर आपण आता जाणू दोषावर त्याचा परिणाम कसा होतो. म्हणजे हे थंड असल्यामुळे साहजिकच पित्त हे एकदम कमी करतं. त्याच्यामुळे ज्यांना याचा ऍसिडिटीचा, गॅस्ट्रायटिसचा, उष्णतेचा काही त्रास असेल तर हा खूप उपयोगाचा आहे. आणि वाताला हे संतुलित करणारा आहे. त्याचबरोबर हा कफ मात्र वाढवतो, कारण याच्यामध्ये स्निग्धता आहे, पिष्टिलता आहे आणि त्यामुळे कफ वाढवू शकतो. त्यामुळे वापर करताना हा जपून वापरला पाहिजे. असं नाही की एखादी गोष्ट चांगली आहे म्हणून ती सरसकट सगळ्यांनी यूज करायची. आयुर्वेदाची तीच तर स्पेशालिटी आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याचे गुणधर्म सांगितले आहेत आणि मग त्याचे इंडिकेशन सांगितले आहेत. तर गोंद कतिरा हा पित्ताचा त्रास असणाऱ्यांना खूप फायदेशीर आहे हे आपल्याला माहिती आहे. अजून याचे फायदे काय की हे उष्णतेचे जे त्रास होतात म्हणजेच काय की पचनाच्या आपल्याला त्रास होतात. उन्हाळ्यात नॅचरली आपली डायजेस्टिव्ह पॉवर जरा कमी झालेली असते, त्यामुळे हे गोंद कतिरा वापर केल्यामुळे आपला अग्नी छान सुधारतो आणि पचन व्यवस्थित होऊ शकतो. त्याचबरोबर याची मुख्य काळजी ही
घ्यायची आहे ती म्हणजे ज्यांना कफाचे जास्त त्रास आहे, म्हणजेच काय की ज्यांना अस्थमा जास्त प्रमाणात आहे, ज्यांना खूप जास्त ब्रॉन्कायटिस आहे, त्यांनी आणि खूप लहान मुलं म्हणजे 5 वर्षाच्या आतली मुलं यांना हा गोनकतिरा देऊ नये. कारण 5 वर्षाचा आतला काळ हा कफाचा काळ असतो. नॅचरली लहान मुलांमध्ये कफ असतं आणि याने तो अजून वाढू शकतो. त्याचबरोबर ज्यांना अनकंट्रोल डायबिटीज आहे यांनी सुद्धा याचा वापर न केलेला बरा, म्हणजे यांनी टाळावंच. हे कुणी घेऊ शकतं हे बघितलं, कुणी घ्यायचं नाही हेही बघितलं, फायदेही बघितले, सगळंच झालंय. तर मुख्य सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे कच्चं घ्यायचं नाहीये. कारण कच्च्या फॉर्ममध्ये जर हे घेतलं तर त्याचा चोकिंग इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अजिबात हे कच्च्या फॉर्ममध्ये घ्यायचं नाहीये. छान सरबताच्या फॉर्ममध्ये घ्या. नॅचरल कूलिंग सिस्टीम जी आहे आपल्या बॉडीची, ही कूलिंग सिस्टीम ही त्या फ्रीजमध्ये नसून या गोनकतिऱ्यात आहे हे लक्षात असू द्या. आणि याचा वापर जर तुम्ही व्यवस्थित केला तर शरीरामध्ये आपल्या उन्हाचा जो त्रास असतो, हीट स्ट्रोक असतो, यापासून नक्कीच तुमचं संरक्षण होऊ शकतं. तर मग जास्त वेळ न घालवता गोनकतिरा इझिली अवेलेबल आहे. तुम्ही सर्च करू शकता, आणू शकता, अशा पद्धतीने सरबत करून पिऊ पण शकता. याची चव म्हणाल तर याला अशी स्पेसिफिक अशी चव नाहीये. त्याच्यामुळे तो ना गोड आहे, ना खारट आहे, ना तुरट आहे. त्यामुळे एकदम इझिली तुम्ही ते कन्झ्युम करू शकता. आणि तसंही आपल्याला डायरेक्ट कन्झ्युम करायचंच कुठे ना, आपण सरबतात टाकूनच घेणार आहोत. आणि त्यामुळे हे कूलिंग सिस्टीम हा नॅचरल बॉडी कूलर यूज करा. कसा वाटला ते सांगा. त्याचे इफेक्ट खूप छान होणार आहे. आणि कमेंटमध्ये माझी या माहितीसाठी नक्कीच तुम्ही मला सांगा की वापरला आम्ही आणि आम्हाला याचा कसा इफेक्ट झाला. सो तुमच्या कमेंटसाठी मी वाट बघते. थँक्यू सो मच. आणि नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच.